नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड चा आपण थर्ड लेक्चर पाहणार आहोत. अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आपण फर्स्ट लेक्चर मध्ये पाहिलेला आहे इंट्रोडक्शन अबाउट द अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. देन in the next lecture or second lecture we have studied the IUPAC nomenclature, their rule and some example we have taken and given the IUPAC name of the compounds. Now we have to study the preparation of the methods of preparation of aldehydes and ketones. तर आपल्याला या ठिकाणी methods of preparation of aldehydes and ketones ची स्टडी करायची आहे. तर या ठिकाणी first method, by oxidation of alcohol, or we have to prepare the aldehydes and ketones from the alcohol. तर या ठिकाणी काय करायचं, ऑक्सिडेशन करायचं आहे. कशाचं? अल्कोहोलचं. बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे. ऑन रिएक्शन विथ ऑक्सिडायझिंग एजंट प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल्स अंडरगो डिहायड्रोजनेशन टू फॉर्म कार्बोनिल कंपाऊंड्स नेमली द अल्डिहाइड्स अँड कीटोन्स रेस्पेक्टिव्हली. म्हणजे काय या ठिकाणी ऑक्सिडेशन म्हणजे काय या ठिकाणी आपण सर्वप्रथम समजून घ्यायला पाहिजे की ऑक्सिडेशन मीन्स ऍडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. त्याला आपण काय म्हणत असतो? ऑक्सिडेशन म्हणत असतो. तर या ठिकाणी काय होते? डिहायड्रोजनेशन होते. डिहायड्रोजनेशन म्हणजेच काय? टू रिमूव्ह द हायड्रोजन, दॅट इज द ऑक्सिडेशन. तर त्या ठिकाणी आपल्याला प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल मधून त्या ठिकाणी हायड्रोजन रिमूव्ह करायचे आहेत आणि हायड्रोजन रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला कुठला कंपाऊंड भेटत असतो? अल्डिहाइड्स और कीटोन्स भेटत असतात. द प्रायमरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन विथ CrO3 फॉर्म्स अल्डिहाइड्स. However, the better reagent to bring about this oxidation is PCC. तर आपण काय CrO3 जरी यूज केलं तरी ऑक्सिडेशन प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर with a CrO3 it gives aldehyde, but we have to get a better result, then we have to use the PCC. PCC means pyridinium chlorochromate. हा जर pyridinium chlorochromate जर आपण यूज केलं तर त्या ठिकाणी काय आपल्याला बेटर ऑक्सिडेशन रिएक्शन भेटून जाईल. तर त्या ठिकाणी सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला? डिहायड्रोजनेशन मीन्स टू रिमूव्ह द हायड्रोजन, और बाय ऑक्सिडेशन मेथड वी हॅव टू प्रिपेअर द अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. Method 1, the preparation of aldehyde from alcohol or by oxidation. तर आपल्याला काय करायचं? we have to prepare the aldehyde from alcohol. अल्कोहोल पासून आपल्याला अल्डिहाइड प्रिपेअर करायचं आहे. तर या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन विथ PCC फॉर्म्स ए अल्डिहाइड. तर या ठिकाणी when primary alcohol is oxidized with PCC pyridinium chlorochromate it gives the aldehyde. म्हणजे आपल्याला काय या ठिकाणी अल्डिहाइड हा कंपाऊंड भेटत असतो. जनरल रिएक्शन पहा, RCH2OH means alcohol is treated with PCC, then it gives the RCHO. तर या ठिकाणी काय RCH2OH चं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे? RCHO मध्ये झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालेले आहे? 2 हायड्रोजन या ठिकाणी रिमूव्ह झालेले आहेत. किंवा आपल्याला दुसऱ्या पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं आहे? प्रायमरी अल्कोहोलचा जो आहे प्रायमरी अल्कोहोलचा या ठिकाणी CH2OH. आता प्रायमरी अल्कोहोल कशाला म्हणतात? द OH ग्रुप इज अटॅच्ड टू दॅट कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू ए अदर ओनली वन कार्बन ॲटम और नो कार्बन ॲटम. तर त्या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं मागच्या लेक्चर मध्ये, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मध्ये पाहिलेलं होतं. या ठिकाणी तर काय प्रायमरी कार्बन कशाला म्हणतात? सेकंडरी कार्बन कशाला म्हणतात? टर्शियरी कार्बन कशाला म्हणतात? त्याचबरोबर त्याच ठिकाणी आपल्याला प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शियरी अल्कोहोल अशाच पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवावं लागतात. तर काय द OH ग्रुप इज अटॅच्ड टू ए प्रायमरी कार्बन ॲटम दॅट अल्कोहोल्स आर कॉल्ड प्रायमरी अल्कोहोल्स. म्हणजे OH ग्रुप प्रायमरी कार्बन ॲटमला अटॅच झाला असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? प्रायमरी अल्कोहोल म्हणतो. अँड प्रायमरी अल्कोहोल गिव्स the aldehydes when it is oxidized or when it is reacted with PCC. तर PCC सोबत रिएक्शन झाल्यानंतर आपल्याला काय भेटत असतात? अल्डिहाइड भेटत असतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट,
शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवण्यासाठी काय करावं लागेल, अल्कोहोलचा जो CH2OH ग्रुप आहे, CH2OH च्या ठिकाणी फक्त आपण काय करायचं आहे, CHO ग्रुप रिप्लेस करायचा. बाकी जशाच तसे जे केमिकल कंपाऊंड आहे किंवा जे आपले मॉलिक्युल्स आहेत जशाच तसे काय करायचे आहेत, ठेवायचे आहेत. तर या ठिकाणी दाखवलेलं आहे CH2OH हा प्रायमरी अल्कोहोलचा CH2OH च्या ठिकाणी काय करायचं आहे, CHO हा ठेवायचा आहे. बाकी सर्व त्या कंपाऊंड मधले जेवढे बी ऍटम्स किंवा ग्रुप ऑफ ऍटम असतील जशाच तसे ठेवून द्यायचे. चेंजेस कुठे होत असतात, CH2OH च्या ठिकाणी CHO करायचं. काय करायचं, CH2OH च्या ठिकाणी CHO करायचं. बाकी रिएक्शन जशाच तसे लिहायचं आहे. तर या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोल गिव्स द aldehydes. फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन HCH2OH. HCH2OH म्हणजेच काय, मिथिल अल्कोहोल when oxidized with PCC it gives formaldehyde. तर या ठिकाणी रिएक्शन मध्ये आपण पाहू शकता मिथिल अल्कोहोल CH3OH म्हणजेच आपण इथे रिप्रेझेंट केलेले आहे HCH2OH आणि या ठिकाणी काय केलेलं आहे, CH2OH च्या ठिकाणी काय केलेलं आहे, CHO केलेलं आहे. इथं दाखवल्याप्रमाणे काय केलेलं आहे, CH2OH च्या ठिकाणी काय CHO लिहायचं आहे. तर त्या ठिकाणी लिहिल्यानंतर मिथिल अल्कोहोल गिव्स द फॉर्माल्डिहाइड. म्हणजेच मिथिल अल्कोहोल पासून आपल्याला कुठला कंपाऊंड भेटतो, फॉर्माल्डिहाइड हा कंपाऊंड भेटत असतो. सेकंड एक्झाम्पल CH3CH2OH means ethyl alcohol on oxidation gives the acetaldehyde. तर या ठिकाणी सुद्धा पहा CH3CH2OH चा ऑक्सिडेशन केल्यानंतर इट गिव्स द acetaldehyde. परंतु चेंजेस कुठे झालेत फक्त तेवढं लक्षात ठेवायचं आहे. CH2OH च्या ठिकाणी काय CHO ग्रुप रिप्लेस झालेला आहे. इथं पण पहा CH2OH च्या ठिकाणी काय केलेलं आहे, CHO ग्रुप रिप्लेस झालेला आहे. आणि जनरल रिएक्शन मध्ये सुद्धा आपण दाखवलेलं आहे CH2OH च्या ठिकाणी काय CHO काय कनेक्ट होत असतो किंवा CHO हा ग्रुप प्रिपेअर होत असतो. म्हणजेच काय या ठिकाणी द प्रायमरी अल्कोहोल गिव्स द aldehydes. प्रायमरी अल्कोहोल काय देत असतात, aldehydes देत असतात. तर या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर विथ PCC इट गिव्स द aldehyde आणि aldehydeचं ऑक्सिडेशन होत aldehyde आपल्याला कसे भेटत असतात, CH2OH च्या ठिकाणी काय CHO ग्रुप येत असतो किंवा आपल्याला CH2OH च्या ठिकाणी काय CHO ग्रुप रिप्लेस करायचा असतो. त्यानंतर जो बी आपले इकडले जे बी ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम असतील जशाच तसे ठेवायचे आहेत. तर त्या ठिकाणी काय we can prepare the aldehydes from the primary alcohols. मेथड 1 मधलेच आपल्याला काय प्रिपरेशन ऑफ कीटोन फ्रॉम ए अल्कोहोल और बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, प्रिपरेशन ऑफ कीटोन फ्रॉम ए अल्कोहोल. तर आपल्याला फर्स्ट रिएक्शन मध्ये पाहिलेलं होतं फर्स्ट स्टेप मध्ये यापूर्वी की प्रिपरेशन ऑफ अल्डेहाइड्स फ्रॉम अल्कोहोल. अल्डेहाइड आपण अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल पासून काय केलेलं होतं, अल्डेहाइड प्रिपेअर केलेले होते. या ठिकाणी मेथड सेकंड द सेकंडरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन विथ ए क्रोमिक अनहाइड्राइड मीन्स CrO3 फॉर्म्स ए कीटोन. तर त्या ठिकाणी काय the secondary alcohols gives the ketone and primary alcohols gives the aldehyde. तर आता या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल चे ज्यावेळेस आपण ऑक्सिडेशन करतो with CrO3 means chromic anhydride it gives the ketones. तर या ठिकाणी काय झालेलं आहे बघा RCHOHR म्हणजेच काय सेकंडरी अल्कोहोल. आता सेकंडरी का म्हणलेलं आहे तर OH group is attached to that carbon atom. OH ग्रुप अटॅच कुठे झालेला आहे, दॅट कार्बन ॲटम विच हॅव ए सेकंडरी कार्बन ॲटम. म्हणजे जो सेकंडरी कार्बन आहे त्या कार्बनला काय OH ग्रुप अटॅच झालेला असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो सेकंडरी अल्कोहोल म्हणतो. ऑन ए ऑक्सिडेशन सेकंडरी अल्कोहोल गिव्स द कीटोन. तर त्या ठिकाणी काय सेकंडरी अल्कोहोल काय देत असतात, कीटोन देत असतात किंवा सेकंडरी अल्कोहोल पासून आपण कीटोन प्रिपेअर करत असतो. तर या ठिकाणी पहा जसे की आपण अल्डिहाइड मध्ये पाहिलं होतं त्याच पद्धतीने CHOH हे जे ग्रुप आहे CHOH ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होतं, C डबल बॉन्ड O मध्ये होत असतं. इकडले ग्रुप जसे असते लिहायचा आहे, इकडला ग्रुप सुद्धा जसे असते लिहायचा आहे. फक्त चेंजेस कुठे होतात फंक्शनल ग्रुप मध्ये. CHOH म्हणजे सेकंडरी अल्कोहोलचा जो CHOH आहे त्या ठिकाणी आपल्याला काय C डबल बॉन्ड O लिहायचा आहे.
म्हणजेच इथला एक हायड्रोजन काय होत असतो, रिमूव्ह होत असतो. त्यानंतर C डबल बॉन्ड O प्रिपेअर होत असतो, म्हणजेच काय, कीटोन प्रिपेअर होत असतो. फॉर एक्झाम्पल आयसोप्रोपिल अल्कोहोल, CH3 CH CH3 आणि हा OH is attached to a second carbon atom. OH कुठल्या कार्बनला आहे, सेकंड कार्बन ॲटम. That's why it is a secondary alcohol. The carbon atom कुठला आहे, सेकंडरी कार्बन ॲटम आहे आणि त्या सेकंडरी कार्बन ॲटम वरती काय OH ग्रुप असल्यामुळे सेकंडरी अल्कोहोल म्हणतो. आयसोप्रोपिल अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ ए क्रोमिक अनहायड्राइड इट गिव्स ॲसिटोन. तर या ठिकाणी काय आपल्याला ॲसिटोन भेटतो. चेंजेस कुठे झालेला आहे, CH च्या ठिकाणी C डबल बॉन्ड O तयार झालेला आहे. मीन्स द आयसोप्रोपिल अल्कोहोल गिव्स द ॲसिटोन. नेक्स्ट एक्झाम्पल, the secondary butyl alcohol oxidized with or on oxidation with chromic anhydride it gives the ethyl methyl ketone. तर या ठिकाणी काय, secondary butyl alcohol on oxidation with chromic anhydride it gives the ethyl methyl ketone. तर या ठिकाणी बघा C2H5 CH CH3 आणि ह्या CH वरती काय OH ग्रुप अटॅच आहे, म्हणजे हा सेकंडरी अल्कोहोल आहे. सेकंडरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन इट गिव्स दी कीटोन, म्हणजे इथिल मिथिल कीटोन. या ठिकाणी पहा CHOH च्या ठिकाणी काय C डबल बॉन्ड O प्रिपेअर झालेला आहे किंवा रिप्लेस झालेला आहे आणि त्या ठिकाणी C2H5 आणि CH3 जशाच तसे आहेत हे ग्रुप आणि हा ग्रुप C2H5 CH3. चेंजेस कुठे झालेले आहेत, ओनली चेंजेस आर इन द फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप मध्ये चेंजेस होत असतात. तर आपण या ठिकाणी CHOH च्या ठिकाणी C डबल बॉन्ड O येत असतो. प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस आपण सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतो त्यावेळेस काय होत असतं, CHOH च्या ठिकाणी C डबल बॉन्ड O रिप्लेस करायचा आणि बाकी सर्व जशाच तसे ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम काय करायचे आहेत आपल्याला ठेवायचे आहेत. चेंजेस कुठे करायचा आहे, CHOH च्या ठिकाणी C डबल बॉन्ड O इतका चेंज करायचा आहे. नेक्स्ट मेथड 1 मध्ये प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम अल्कोहोल बाय युजिंग K2Cr2O7. तर आपल्याला काय पहिलं CrO3 आपण काय केलं होतं, यूज केलं होतं ऑक्सिडेशन साठी. आता या ठिकाणी काय करायचं आहे, बाय युजिंग K2Cr2O7 मीन्स पोटॅशियम डायक्रोमेट वी हॅव टू यूज. तर या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन विथ ऍसिडिफाइड पोटॅशियम डायक्रोमेट मीन्स K2Cr2O7 अँड डायल्यूट H2SO4 गिव्स द अल्डिहाइड. तर या ठिकाणी सुद्धा ऑक्सिडेशन म्हटल्यानंतर काय होत असतं, तर त्या ठिकाणी ऍडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होत असतं. तर या ठिकाणी काय होतं, तर प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कशासोबत होत आहे, पोटॅशियम डायक्रोमेट अँड H2SO4 मीन्स ऍसिडिफाइड पोटॅशियम डायक्रोमेट सोबत काय प्रायमरी अल्कोहोल ची रिॲक्शन होत आहे, म्हणजेच त्या ठिकाणी ऑक्सिडेशन होत असतं. देन इट गिव्स द अल्डिहाइड. तर आता ऑक्सिडेशन म्हणल्यानंतर प्रायमरी अल्कोहोलचं कुठलाही जर आपण रिएजंट यूज केलं तर काय होत असतं, देन CH2OH च्या ठिकाणी CHO ग्रुप रिप्लेस करायचा असतो. तर या ठिकाणी काय प्रायमरी अल्कोहोल RCH2OH on oxidation with acidified potassium dichromate it gives the aldehyde plus water molecule. त्या ठिकाणी काय aldehyde plus water molecule आपल्याला भेटत असतो. तर या ठिकाणी पहा काय चेंजेस झालेला आहे, CH2OH च्या ठिकाणी CHO ग्रुप आलेला आहे आणि त्या ठिकाणी O हा जो ऑक्सिजन आहे ह्या ऑक्सिजनचे इथले हायड्रोजन काय झालेले आहे, त्या ऑक्सिजन सोबत कंबाईन झाल्यानंतर वॉटर मॉलिक्यूल काय होत असतो, येत भेटत असतो. तर या ठिकाणी काय RCH2OH means on oxidation with a primary alcohol it gives the aldehyde. आता कुठलेही ऑक्सिडेशन कुठल्याने CrO3 ने केलं किंवा K2Cr2O7 ने केलं तरी त्या ठिकाणी काय प्रायमरी अल्कोहोल गिव्स दी aldehydes and secondary alcohol gives the ketones. आणि या ठिकाणी दुसरा मुद्दा लक्षात कुठला ठेवायचा आहे, CH2OH च्या ठिकाणी CHO आपल्याला रिप्लेस करायचा आहे. CH2OH च्या ठिकाणी CHO रिप्लेस केलेले. फॉर एक्झाम्पल HCH2OH means methyl alcohol. methyl alcohol घेतलेले आपण. methyl alcohol is oxidized with acidified potassium dichromate. It gives the
फॉर्माल्डिहाइड. तर त्या ठिकाणी CH3OH मीन्स मिथिल अल्कोहोल इज ऑक्सिडाइज्ड विथ ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. इट गिव्स फॉर्माल्डिहाइड प्लस वॉटर मॉलिक्यूल. या ठिकाणी पहा CH3OH म्हणजे HCH2OH लिहिलेला आहे आपण या ठिकाणी. तर त्या ठिकाणी CH2OH च्या ठिकाणी काय झालेलं आहे, CHO हा ग्रुप आपण रिप्लेस केलेला आहे किंवा CHO हा ग्रुप आपण इथं शो केलेला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी CH2OH चं कन्वर्जन कशामध्ये होत असतं, CHO मध्ये होत असतं. सेकंड एक्झाम्पल, CH3CH2OH means ethyl alcohol on oxidation with a acidified potassium dichromate means K2Cr2O7 it gives the aldehyde. या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय aldehyde भेटत असतो. तर CH3CH2OH means ethyl alcohol. Ethyl alcohol gives the acetaldehyde. तर या ठिकाणी पहा ethyl alcohol CH3CH2OH, CH3 जशाच तसं आपण ठेवलेलं आहे. CH2OH च्या ठिकाणी काय CHO ग्रुप आपण रिप्लेस केलेला आहे म्हणजे CH3CHO means the name of compound is acetaldehyde. तर या ठिकाणी पहा CH2OH चं कशामध्ये कन्वर्जन झालेलं आहे, CHO मध्ये कन्वर्जन झालेलं आहे. नोट, during this preparation aldehyde must be removed from the reaction mixture as soon as it is formed, otherwise it is further oxidized to carboxylic acid. आता या रिएक्शन मध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, कारण की या ठिकाणी ज्यावेळेस प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड तयार होतात, अल्डिहाइड तयार झाल्या झाल्या आपल्याला काय करावं लागते, मिक्सचर मधून अल्डिहाइड रिमूव्ह करावे लागतात. अदरवाइज जर आपण मिक्सचर मधून अल्डिहाइड रिमूव्ह नाही केलं तर त्या ठिकाणी काय होत असतं, परत ते ऑक्सिडेशन होऊन त्या ठिकाणी काय होत असतं, कार्बोक्झिलिक ऍसिड प्रिपेअर होत असतं. या रिएक्शन मध्ये हे दक्षता घ्यायला पाहिजे. काय करावं लागेल, when the aldehyde is prepared as soon as we have to remove it from the reaction mixture. रिएक्शन मिक्सचर मधून आपल्याला काय, आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं लवकर आपल्याला रिएक्शन मिक्सचर मधून अल्डिहाइड रिमूव्ह करावे लागतील. अदरवाइज अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होऊन त्या ठिकाणी काय परत कार्बोक्झिलिक ऍसिड प्रिपेअर होत असतात. तर ह्या ज्यावेळेस आपण पोटॅशियम डायक्रोमेट जर यूज केलं त्यावेळेस ही दक्षता घेणं गरजेचं आहे. मध्ये सेकंड, प्रिपरेशन ऑफ कीटोन फ्रॉम द अल्कोहोल. आता आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम अल्कोहोल पाहिलेलं आहे बाय युजिंग द K2Cr2O7 मीन्स ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट पासून. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रिपरेशन ऑफ ए कीटोन फ्रॉम ए अल्कोहोल बाय युजिंग द acidified potassium dichromate. The secondary alcohols on oxidation with acidified potassium dichromate gives the ketone. Ketones are rather resistant to further oxidation. They are easily isolated. तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणलेलं आहे, सेकंडरी अल्कोहोल पासून आपल्याला कीटोन भेटतात आणि बाय युजिंग K2Cr2O7 मीन्स ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट जरी यूज केलं तरी अल्डिहाइड सारखं आपल्याला रिएक्शन मिक्सचर तयार झाल्या झाल्या अल्डिहाइड सारखं सेपरेट करायची गरज नाही, किंवा कारण की हा फर्दर ऑक्सिडेशन होत नाही. त्या ठिकाणी कीटोनचं फर्दर ऑक्सिडेशन होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय कीटोन तयार झाल्या झाल्या आपल्याला कीटोन मिक्सचर मधून बाहेर काढायची गरज नाही. का, कारण की कीटोन्स आर दी रेजिस्टंट टू फर्दर ऑक्सिडेशन. फर्दर ऑक्सिडेशन साठी काय रेजिस्टंट असल्यामुळे आयसोलेशनची गरज नाही. जनरल रिएक्शन RCHROH means secondary alcohol. त्या ठिकाणी OH group is attached to secondary carbon atom. That's why it is a secondary alcohol. On oxidation with acidified potassium dichromate, it gives the ketone. तर या ठिकाणी पहा RCHOHR. आता CHOH च्या ठिकाणी काय झालेलं आहे, C डबल बॉन्ड O हा ग्रुप आलेला आहे. या ठिकाणी पहा CHOH म्हणजे OH group is attached to a secondary carbon atom. That's why it is a secondary alcohol. And secondary alcohol चा जो CHOH ग्रुप आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं, C डबल बॉन्ड O मध्ये होत असतं. या ठिकाणी पहा जसेच तसे इकडले ग्रुप आणि इकडले ग्रुप जसेच तसे ठेवायचे, चेंजेस कुठं करायचे, ज्यावेळेस सेकंडरी अल्कोहोलचं कन्वर्जन आपण कीटोन मध्ये करत असतो त्यावेळेस फक्त चेंजेस काय करायचे, C डबल बॉन्ड O लिहायचं. या ठिकाणी CHOH च्या ठिकाणी काय C डबल बॉन्ड O म्हणजेच त्या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन प्रिपेअर होत असतात. फॉर एक्झाम्पल, तर या ठिकाणी पहा द आयसोप्रोपिल alcohol when oxidized with acidified potassium dichromate it gives the acetone. तर या ठिकाणी CH3CHOH CH3 चे ज्यावेळेस
ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट सोबत ऑक्सिडेशन करतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला काय भेटत असतात ऍसिटोन भेटत असतो. म्हणजे त्या ठिकाणी चेंजेस कुठे झालेले आहे CHOH च्या ठिकाणी C डबल बॉन्ड झालेला आहे एवढंच. दुसरं कुठलं काही चेंजेस नसतात. CH3 CH CH3 आणि या ठिकाणी OH आहे या ठिकाणी CH3 C डबल बॉन्ड CH3 म्हणजे CHOH च्या ठिकाणी काय C डबल बॉन्ड इतकाच चेंज करायचा बाकी जशाच तशी रिॲक्शन लिहायची आणि या ठिकाणी O ऑक्सिजन हा 2 हायड्रोजन सोबत कंबाईन होऊन वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होत असतो. नेक्स्ट एक्झाम्पल द सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल CH3CH2H5OH आणि या ठिकाणी OH ग्रुप सेकंड कार्बन वरती अटॅच झालेला आहे. म्हणजे सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट इट गिव्स इथिल मिथिल कीटोन. तर या ठिकाणी काय इथिल मिथिल कीटोन प्रिपेअर होत असतो परंतु हे प्रिपेअर झालेला आहे चेंजेस कुठे झालेले आहे CHOH च्या ठिकाणी C डबल बॉन्ड इतकंच आपल्याला चेंज करायचं आहे. CHOH च्या ठिकाणी C डबल बॉन्ड O इकडला ग्रुप जशाच तसं लिहिलेला आहे हा सुद्धा ग्रुप जशाच तसं लिहिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी इथिल मिथिल कीटोन आर प्रिपेअर्ड फ्रॉम द सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. तर या ठिकाणी बाय युजिंग पोटॅशियम डायक्रोमेट कीटोनचं आपल्याला फर्दर ऑक्सिडेशन होत नाही म्हणून इझिली आयसोलेट करता येतात. परंतु या ठिकाणी आल्डिहाइड ज्यावेळेस प्रिपेअर झाल्या रिॲक्शन मिक्सचर मधून आपल्याला काय करावं लागतं आयसोलेट करावं लागतं नाहीतर त्याचं फर्दर ऑक्सिडेशन होतं. फर्दर ऑक्सिडेशन झाल्यानंतर आल्डिहाइड गिव्स द कार्बोक्सिलिक ऍसिड. परंतु कीटोन काय ऑक्सिडेशन होत नाही कीटोनचं त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कीटोन्स इझिली आपल्याला आयसोलेट करता येत असतात. नेक्स्ट मेथड 1 मध्येच थर्ड बाय डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल. तर आता फर्स्ट मेथड 3 त्यानंतर सेकंड मेथड मध्ये पाहिलेले आहे K2Cr2O मीन्स पोटॅशियम डायक्रोमेट. थर्ड पॉइंट जे आहे बाय डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल मध्ये काय when vapors of primary alcohols are passed over a hot copper gives the aldehyde. This method is a industrial application. तर या ठिकाणी काय the vapor of primary alcohol as passed over the hot copper. hot copper वरून काय केलं जातं प्रायमरी अल्कोहोलचे वेपर्स पास केले जातात then it gives the aldehyde. This method is used in a industrial application. म्हणजे इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन साठी काय ही मेथड यूज केली जात असते. तर या ठिकाणी काय प्रायमरी वेपर ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स आर पास्ड ऑन ए हॉट कॉपर. The temperature is 573 Kelvin temperature. On oxidation it gives the aldehyde. तर या ठिकाणी पहा ऑक्सिडेशन म्हणल्यानंतर किंवा डिहायड्रोजनेशन म्हणल्यानंतर प्रायमरी अल्कोहोल पासून आपल्याला aldehyde भेटत असतात आणि सेकंडरी अल्कोहोल पासून आपल्याला कीटोन भेटत असतात. तर या ठिकाणी CH2OH when means primary alcohol is passed over a hot copper it gives the aldehydes. तर या ठिकाणी काय CH2OH चं कन्वर्जन CHO मध्ये होत असतं. तर या ठिकाणी सुद्धा दाखवलेलं आहे CH2OH is converted into the CHO. For example, here CH2OH means the primary alcohol, that is the methyl alcohol. When vapor of methyl alcohol is passed over a copper it gives the फॉर्माल्डिहाइड. तर या ठिकाणी काय आपल्याला फॉर्माल्डिहाइड भेटत असतं. या ठिकाणी फॉर्माल्डिहाइड भेटतच म्हणजे काय होत असतं मिथिल अल्कोहोलचे वेपर ज्यावेळेस आपण हॉट कॉपर वरून पास केल्यानंतर मीन्स टेम्परेचर इज मेंटेन्ड ॲट 573 केल्विन इट गिव्स द फॉर्माल्डिहाइड मीन्स CH2OH group is converted into the CHO group means CH2OH ग्रुप अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं अल्डिहाइड मध्ये होत असतं. सेकंड एक्झाम्पल CH3CH2OH means ethyl alcohol on oxidation with hot copper or with copper it gives the acetaldehyde. तर ज्यावेळेस आपण इथिल अल्कोहोल ज्यावेळेस vapor of ethyl alcohol is passed over a hot copper it on oxidation it gives the acetaldehyde. याच्यापासून आपल्याला काय भेटत असतं acetaldehyde भेटत असतं. इथिल अल्कोहोल CH3CH2OH म्हणजेच या ठिकाणी CH2OH चं कन्वर्जन कशामध्ये होत असतं CHO मध्ये होत असतं आणि CH3 जशाच तसं या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे म्हणजेच इथिल अल्कोहोल गिव्स द acetaldehyde on oxidation with a copper.
मेथड फर्स्ट बाय डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल. तर या ठिकाणी आता आपण पाहिलं तर प्रायमरी अल्कोहोल पासून आपल्याला अल्डिहाइड भेटत असतात आणि सेकंडरी अल्कोहोल पासून काय भेटत असतं, कीटोन्स भेटत असतात. when vapors of secondary alcohols are passed over hot copper gives the ketone. This method is also used for the industrial application. ही मेथड सुद्धा काय इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन साठी यूज करत असतात. तर या ठिकाणी काय सेकंडरी अल्कोहोल्स आर पास्ड ओव्हर द हॉट कॉपर, इट गिव्स द कीटोन. म्हणजे सेकंडरी अल्कोहोल गिव्स द कीटोन. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी पहा RCHOHR means it is a secondary alcohols. When vapors of secondary alcohols passed over the hot copper it gives the ketones. म्हणजेच या ठिकाणी काय CHOH चं कन्वर्जन काय कशामध्ये झालेलं आहे, C डबल बॉन्ड O मध्ये झालेलं आहे. म्हणजे ह्या रिएक्शन मध्ये संपूर्ण रिएक्शन मध्ये कुठले बदल होत असतात, ऑक्सिडेशन केल्यानंतर CHOH चं कन्वर्जन C डबल बॉन्ड O मध्ये होत असतं. म्हणजे सेकंडरी अल्कोहोल जो असतो, सेकंडरी अल्कोहोलचा CHOH चं कन्वर्जन C डबल बॉन्ड मध्ये होतं आणि CH2OH चं कन्वर्जन कशामध्ये होत असतं, CHO म्हणजे अल्डिहाइड मध्ये होत असतं. फॉर एक्झाम्पल CH3 CH CH3 आणि या ठिकाणी सेकंड कार्बन वरती OH ग्रुप प्रेझेंट आहे. CH3 C डबल बॉन्ड O CH3 मीन्स या ठिकाणी आयसोप्रोपिल अल्कोहोल गिव्स द ऍसिटोन. म्हणजेच काय ठिकाणी आयसोप्रोपिल अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं, ऍसिटोन मध्ये होत असतं. फक्त चेंजेस कुठे आहेत, CHOH च्या ठिकाणी C डबल बॉन्ड O इतकं चेंज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल इज C2H5CH3 that is the secondary butyl alcohol on oxidation with a hot copper it gives the ethyl methyl ketone. या ठिकाणी काय सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल इट गिव्स द इथिल मिथिल कीटोन. तर या ठिकाणी सुद्धा पहा C2H5 आणि इथं आहे CH3, C2H5 इथं आहे CH3. फक्त चेंजेस कुठे झालेले आहे, CHOH च्या ठिकाणी C डबल बॉन्ड O इतका चेंज झालेला आहे. बाकी सर्व रिएक्शन जशाच तशी आहे. ह्या काय तीन मेथड होत्या, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स फ्रॉम ए अल्कोहोल्स. प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड भेटतात आणि सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन्स भेटत असतात. हे पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा. दुसरा मुद्दा कुठला आहे, CH2OH च्या ठिकाणी CHO लिहायचं आणि CHOH च्या ठिकाणी काय C डबल बॉन्ड O लिहायचं. इतकं या ठिकाणी रिएक्शन मध्ये लक्षात ठेवायचं. मेथड सेकंड फ्रॉम हायड्रोकार्बन्स. आता आपण मेथड सेकंड मध्ये फ्रॉम अल्कोहोल, मेथड फर्स्ट मध्ये काय फ्रॉम अल्कोहोल, अल्कोहोल पासून आपण अल्डिहाइड कीटोन बनवलेला आहे, प्रिपेअर केलेला आहे. मेथड सेकंड मध्ये काय फ्रॉम हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन म्हणजे काय, हायड्रोकार्बन इज ऑर्गॅनिक chemical compound composed of hydrogen and carbon atoms. Means hydrocarbon compound contains the carbon and hydrogen atom only. तर त्या ठिकाणी काय हायड्रोकार्बन मध्ये हायड्रोजन आणि कार्बन ॲटम प्रेझेंट असतात, त्यांना आपण काय म्हणत असतो, हायड्रोकार्बन म्हणत असतो. देर आर टू टाइप्स. तर आपण काय करत असतो, टू टाइप न काय अल्डिहाइड कीटोन प्रिपेअर करत असतो, बाय ओझोनोलिसिस अँड बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. तर आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोन कशापासून प्रिपेअर करायचे, एक मेथड आहे बाय ओझोनोलिसिस मीन्स ओझोन यूज करून अल्डिहाइड कीटोन प्रिपेअर करायचे आणि सेकंड वन आहे बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. अल्काइन्सचं हायड्रेशन केल्यानंतर सुद्धा आपल्याला काय अल्डिहाइड कीटोन प्रिपेअर करता येतात. ते आपण नेक्स्ट पाहूया. मेथड सेकंड मध्ये फर्स्ट आहे बाय ओझोनोलिसिस ऑफ अल्किन्स. अल्किनचं ज्यावेळेस ओझोनोलिसिस केलं त्यावेळेस आपल्याला काय अल्डिहाइड कीटोन प्रिपेअर करता येतात. तर या ठिकाणी द कार्बन कार्बन डबल बॉन्ड गेट्स क्लीव्ड और ब्रेक डाउन ऑन रिएक्शन विथ ओझोन फॉलोड बाय द रिडक्शन. तर या ठिकाणी काय होत असते, द अल्किनचे जे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतात तो ब्रेक होत असतो, त्यानंतर त्या ठिकाणी रिडक्शन होत असतं, त्यानंतर आपल्याला काय अल्डिहाइड कीटोन भेटत असतात. तर दिस रिएक्शन इज टू स्टेप रिएक्शन. या ठिकाणी इन द फर्स्ट स्टेप the formation of ozonoid by reaction of ozone with alkene. तर ओझोनॉइड हा कंपाऊंड प्रिपेअर होतो कधी, when alkene is reacted with ozone it gives the ozonoid. This is a first step. And second step, decomposing ozonide to carbonyl compounds by the reduction. जो
ओझोनाइड कंपाऊंड तयार झालेला आहे. ओझोनाइड कंपाऊंडचं डिकम्पोजिशन केलं जातं आणि त्यानंतर बाय रिडक्शन कंपोजिशन केलं जातं. देन इट गिव्स दी कार्बोनिल कंपाऊंड्स. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये ओझोनाइड तयार होतो. कशापासून? when the alkene is reacted with a ozone it gives ozonide. On ozonide, when it is reduced on reduction it gives the carbonyl compound. This process is called ozonolysis. त्याच प्रोसेसला आपण काय म्हणत असतो? ओझोनोलिसिस प्रोसेस म्हणत असतो. फर्स्ट स्टेप मध्ये काय? अल्किन is reacted with ozone it gives ozonide and then by the reduction the ozonide gives the carbonyl compound. In a second step all overall process is called the ozonolysis. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? ओझोनोलिसिस प्रोसेस असे म्हणत असतो. When alkene is reacted with ozone in presence of carbon tetrachloride it gives ozonide. तर या ठिकाणी काय? ओझोनाइड भेटत असतो. तर या ठिकाणी पहा C डबल बॉन्ड C म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक होत असतो आणि हे जे ऑक्सिजन आहे या ठिकाणी ऑक्सिजन अशा पद्धतीने काय एकमेकांसोबत कंबाईन होत असतात. दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ओझोनाइड कंपाऊंड. त्याच कंपाऊंडला आपण काय म्हणत असतो? ओझोनाइड कंपाऊंड असं म्हणत असतो. With reduction or by reduction with a zinc dust it gives aldehydes or ketone that is the carbonyl compounds. या ठिकाणी काय कार्बोनिल कंपाऊंड भेटत असतात. तर कधी कसं आहे का alkene is treated with ozone in presence of carbon tetrachloride it gives the alkene ozonide. तर आपल्याला हा ओझोनाइड कंपाऊंड भेटत असतो आणि या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या ठिकाणी COC अशा पद्धतीने हा कॉम्प्लेक्स कंपाऊंड प्रिपेअर होतो. देन दॅट कंपाऊंड इज ब्रेक डाऊन विथ ए रिडक्शन विथ झिंक डस्ट. झिंक डस्ट सोबत काय होत असते? या ठिकाणी रिएक्शन झाल्यानंतर रिडक्शन होत असतं. रिडक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय या ठिकाणाहून ब्रेकडाऊन होतो, या ठिकाणाहून ब्रेकडाऊन होतो आणि या ठिकाणी काय होत असतो? कार्बोनिल कंपाऊंड प्रिपेअर होत असतात. That process is called ozonolysis and there is a preparation of aldehydes and ketone from a alkene. That process is called by ozonolysis of alkene. We can prepare the aldehydes and ketones, that is the carbonyl compounds. Ozone gas is passed into the solution of alkene in inert solvent like a carbon tetrachloride. Unstable alkene ozonide is obtained. This again treated with water in the presence of a reducing agent, the zinc dust, to form carbonyl compounds, namely aldehydes and or ketones. तर त्या ठिकाणी काय ओझोन इज पास्ड इनटू द सोल्युशन ऑफ अल्किन इन ए इनर्ट सॉल्व्हेंट. ओझोनला काय केलं जातं? अल्किनच्या सोल्युशन मध्ये पास केलं जातं. देन इट गिव्स द अनस्टेबल अल्किन ओझोनाइड. अनस्टेबल अल्किन ओझोनाइड प्रिपेअर होतो. देन दॅट अनस्टेबल अल्किन ओझोनाइड इज ट्रीटेड विथ और reduced against the zinc dust it gives the carbonyl compounds. तर त्या ठिकाणी काय आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड भेटत असतात. फॉर एक्झाम्पल Ethene is treated with ozone in presence of carbon tetrachloride. It gives ethene ozonide. Ethene ozonide भेटतं आपल्याला या ठिकाणी CH2 double bond CH2 चे reacted with ozone in presence of carbon tetrachloride it gives ethene ozonide. या ठिकाणी पहा CH2 आणि या ठिकाणी ऑक्सिजन, इथे CH2 ऑक्सिजन. त्यानंतर या ठिकाणी ब्रेकिंग होत असते आणि या ठिकाणी सुद्धा काय होत असते? ब्रेकिंग होत असते. then it gives formaldehyde and formaldehyde म्हणजे CH2 CH2 अशा पद्धतीने काय formaldehyde two molecules of formaldehydes are prepared or obtained from a ethene पासून आपल्याला काय दोन formaldehyde म्हणजे aldehyde चे मॉलिक्यूल भेटत असतात. In a second example, the propene is treated with a ozone in presence of a carbon tetrachloride. It gives propene ozonide. Propene ozonide भेटलेला आहे या ठिकाणी. The unstable propene ozonide on reduction with a zinc dust it gives the acetaldehyde plus formaldehyde. तर या ठिकाणी काय CH3 CH डबल बॉन्ड CH2 अशा पद्धतीने हा जो प्रोपीन आहे प्रोपीन इज ट्रीटेड विथ
ओझोन इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड इट गिव्स प्रोपीन ओझोनाइड. अशा पद्धतीचा कॉम्प्लेक्स कंपाऊंड फॉर्म होत असतो आणि या ठिकाणी काय होत असतं, ब्रेकिंग होत असते. CH3CHO आणि या ठिकाणी CH2CO अशा पद्धतीने ह्याची ब्रेकिंग होते आणि या ठिकाणी इथे ब्रेकिंग झाल्यानंतर CH3CHO या ठिकाणी फॉर्म होत असतो आणि या ठिकाणी CH इथे H आहे, CH2HCH डबल बॉन्ड O म्हणजे या ठिकाणी काय एक असिटाल्डिहाइड आणि एक फॉर्माल्डिहाइड मॉलिक्यूल फॉर्म होत असतो. मीन्स प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स और कीटोन फ्रॉम ए अल्किन्स. अल्किन पासून आपण म्हणजेच हायड्रोकार्बन पासून कार्बोनिल कंपाऊंड प्रिपेअर करायची ही मेथड पाहिलेली आहे. नेक्स्ट मेथड 2 मध्ये आपल्याला बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स म्हणजेच या ठिकाणी हायड्रेशन ऑफ अल्काइन केल्यानंतर सुद्धा काय आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड भेटत असतात. अल्काइन्स रिएक्ट विथ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ 40% ऑफ सल्फ्युरिक ऍसिड अँड 1% मर्क्युरिक सल्फेट टू फॉर्म ए अल्डिहाइड्स और कीटोन्स दॅट इज द कार्बोनिल कंपाऊंड. तर या ठिकाणी काय अल्काइन्स पासून सुद्धा आपल्याला काय अल्डिहाइड्स कीटोन्स म्हणजेच कार्बोनिल कंपाऊंड प्रिपेअर करता येतात, परंतु कधी when it is reacted with a 40% sulfuric acid and 1% mercuric sulfate. We have to see the general reaction here. Here C triple bond C is treated with 40% of sulfuric acid and 1% of mercuric sulfate with a water. It gives this compound. तर या ठिकाणी पहा हे H आणि OH, H आणि OH काय OH ग्रुप एका कार्बन वरती अटॅच झालेला आहे आणि H ग्रुप हा दुसऱ्या कार्बन वरती अटॅच झालेला आहे. तर अशा पद्धतीने काय हे ब्रेकिंग होत असते. त्यानंतर हे अनस्टेबल कंपाऊंड फॉर्म होतो अँड व्हेन या ठिकाणचा हा डबल बॉन्ड जो आहे तो इकडे ट्रान्सफर होत असतो आणि या ठिकाणचा H जो आहे तो दुसऱ्या कार्बन वरती काय होत असतो ट्रान्सफर होत असतो. दॅट प्रोसेस इज कॉल्ड टॉटोमेरिझम. टॉटोमेरिझम झाल्यानंतर काय होत असतं या ठिकाणी C डबल बॉन्ड O म्हणजेच या ठिकाणी C डबल बॉन्ड O ग्रुप तयार होत असतो आणि इथे CH आणि या ठिकाणी जो इथला H आहे तो काय होत असतो दुसऱ्या कार्बन वरती ट्रान्सफर होत असतो. फॉर एक्झाम्पल alkyne react with a water in presence of a 40% of sulfuric acid and 1% of mercuric sulfate to give the aldehydes or ketone. Here, for example, ethine is treated with water in presence of a 40% of sulfuric acid and 1% of mercuric sulfate. It gives phenyl alcohol. तर या ठिकाणी काय होत असतं एक H एका ह्या कार्बनवरती आलेला आहे OH ग्रुप काय झालेला आहे दुसऱ्या कार्बनवरती अटॅच झालेला आहे. देन there is a tautomerism. Tautomerism म्हणजेच काय होत असतं there is a interconversion of the atom or group of atom. तर या ठिकाणी हा जो हायड्रोजन आहे हायड्रोजन या ऑक्सिजनचा सोबतचा काय होत असतो या कार्बनवरती ट्रान्सफर होत असतो आणि इथला एक बॉन्ड जो आहे तो या कार्बन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड तयार होत असतो. त्यानंतर त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो टॉटोमेरिझम म्हणतो अँड इट गिव्स द इथेनॉल म्हणजे CH3CHO. CH3CHO म्हणजेच काय इथेनॉल प्रिपेअर होत असतो. इथाइन पासून काय अल्डिहाइड प्रिपेअर झालेला आहे, इथेनॉल प्रिपेअर केलेला आहे आपण. सेकंड वन द प्रोपाइन इज ट्रीटेड विथ वॉटर इन presence of a 40% of sulfuric acid and 1% of mercuric sulfate. It gives the intermediate compound that is the unstable compound. या ठिकाणी unstable compound भेटलेला आहे. Then there is a tautomerism. त्याचं tautomerism झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होत असतं हा जो ऑक्सिजनचा हे जे डबल बॉन्ड आहे तो इकडे ट्रान्सफर होतो आणि हायड्रोजन ह्या कार्बनवरती ट्रान्सफर होतो म्हणजे CH3C डबल बॉन्ड CH3 डबल बॉन्ड CH3 हा कंपाऊंड तयार झालेला आहे. दॅट इज हा कंपाऊंड प्रिपेअर होत असतो. तर अशा पद्धतीने प्रोपाइन गिव्स दी कीटोन मीन्स दी अल्काइन्स गिव्स दी अल्डिहाइड्स और कीटोन. या ठिकाणी अल्डिहाइड प्रिपेअर झालेला आहे आणि या ठिकाणी काय झालेलं आहे कीटोन प्रिपेअर झालेला आहे. मेथड थर्ड the preparation of aldehyde from a acyl chloride.
आता या थर्ड मेथड मध्ये काय ऍसिड क्लोराइड पासून किंवा ऍसिड क्लोराइड पासून आपल्याला काय अल्डिहाइड्स और कीटोन्स प्रिपेअर करायचे आहेत. फर्स्ट वन, the preparation of aldehydes from the acid chloride. Acid chloride is reduced to a corresponding aldehyde by hydrogen using palladium catalyst poisoned with a barium sulfate. This reaction is known as a Raymond reduction. तर या ठिकाणी काय होत असतं, the acid chloride or acyl chloride is reduced to corresponding aldehydes by hydrogen using the palladium catalyst poisoned with a barium sulfate. This reaction is known as a Raymond reaction. ह्याच reaction ला आपण काय म्हणत असतो, Raymond reaction म्हणत असतो. We have to see this general reaction. General reaction मध्ये पाहायचं acyl chloride किंवा acid chloride कसे असतात, तर RC double bond OCl is a acyl chloride. It is treated with hydrogen in presence of a palladium catalyst which is poisoned with a barium sulfate. It gives the aldehyde. तर या ठिकाणी काय होत असतं, C double bond O R C double bond O जशाच तसे राहतात, फक्त Cl च्या ठिकाणी काय होत असतं, H रिप्लेस होत असतं, म्हणजेच H2 ब्रेक डाऊन होऊन एक HCl फॉर्म होतो आणि दुसरा H जे आहे तो काय होत असतो, या ठिकाणी रिप्लेस होत असतो. फॉर एक्झाम्पल, ethynyl chloride is treated with hydrogen in presence of a palladium catalyst which is poisoned with a barium sulfate. This gives the acetaldehyde. तर या ठिकाणी CH3C double bond Cl, CH3C double bond Cl च्या ठिकाणी काय झालेला आहे, हा जो Cl आहे Cl रिमूव्ह झालेला आहे. Cl प्लस इथला एक हायड्रोजन HCl रिमूव्ह होतो आणि दुसरा हायड्रोजन जो आहे तो काय या कार्बनला कंबाईन होतो किंवा बॉन्डिंग होत असतो. त्यानंतर CH3CHO हा कंपाऊंड आपल्याला भेटत असतो, म्हणजेच अल्डिहाइड भेटत असतात. दॅट इज द ऍसिटाल्डिहाइड. तर ऍसिड क्लोराइड पासून काय ऍसिड क्लोराइडच्या ठिकाणी C डबल बॉन्ड Cl जो असतो हा Cl च्या ठिकाणी काय करायचा, H रिप्लेस करायचा. मेथड थर्ड मध्ये सेकंड पाहायचं आहे आपल्याला, प्रिपरेशन ऑफ कीटोन फ्रॉम ए ऍसिड क्लोराइड. ऍसिड क्लोराइड पासून आपल्याला काय प्रिपरेशन ऑफ कीटोन. द कीटोन्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम ए ऍसिड क्लोराइड बाय रिडक्शन विथ ए डायल्किल कॅडमियम विच इज प्रिपेअर्ड बाय ट्रीटमेंट ऑफ ए कॅडमियम क्लोराइड विथ द ग्रिग्नार्ड रिएजंट. तर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम काय डायल्किल कॅडमियम प्रिपेअर करावं लागतं, त्यानंतर आपल्याला काय कीटोन्स प्रिपेअर करता येत असतात. ग्रिग्नार्ड रिएजंट RMgX is treated with a cadmium chloride. कॅडमियम क्लोराइड सोबत ग्रिग्नार्ड रिएजंट ची रिएक्शन झाल्यानंतर it gives dialkyl cadmium. Dialkyl cadmium प्रिपेअर झाल्यानंतर then that dialkyl cadmium is reacted with a acid chloride or acyl chloride, then it gives the ketone. तर फर्स्ट रिएक्शन मध्ये आपल्याला फर्स्ट स्टेप मध्ये काय करावं लागतं, ग्रिग्नार्ड रिएजंटचे आणि कॅडमियम क्लोराइडची रिएक्शन झाल्यानंतर डायल्किल कॅडमियम भेटतो आणि या डायल्किल कॅडमियमची रिएक्शन आपल्याला ऍसिड क्लोराइड सोबत केल्यानंतर वी गेट द कीटोन्स. फॉर एक्झाम्पल CH3COCl means इथेनॉइल क्लोराइड is treated with a dimethyl cadmium. आता डायमेथिल कॅडमियम कसं प्रिपेअर झालेलं आहे, या रिएक्शन पासून प्रिपेअर झालेलं आहे. आपण डायरेक्ट तिथे घेतलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी डबल रिएक्शन घेतलेलं नाही. तर या ठिकाणी पहा, इथेनॉइल क्लोराइड means acyl chloride is treated with a dialkyl cadmium means dimethyl cadmium, then it gives the propanone or acetone. तर त्यावेळेस आपल्याला काय भेटतं, CH3COCH3. It gives the propanone or acetone. CH3COCl means as इथेनॉइल क्लोराइड. इथेनॉइल क्लोराइडच्या ठिकाणी काय होत असतो, हा Cl निघून जात असतो आणि दुसऱ्या ठिकाणी काय होत असतो, हा CH3 काय होत असतो, या कार्बन सोबत कंबाईन होत असतो. CH3C double bond CH3 means propanone means ketone is prepared from a acid chloride, but we have to prepare first step before the प्रिपरेशन ऑफ कीटोन. कीटोन प्रिपेअर करण्याच्या पहिला आपल्याला ह्या फर्स्ट स्टेप नुसार चालावं लागतं. डायल्किल कॅडमियम पहिले प्रिपेअर केल्यानंतर दॅट डायल्किल कॅडमियम इज रिएक्टेड विथ ऍसिड क्लोराइड, देन इट गिव्स द acetone or that is the propanone. Second example, benzoyl chloride.
C6H5COCl. Benzyl chloride is treated with a dimethyl cadmium. It gives the acetophenone. या ठिकाणी C6H5C double bond OCH3 हा कंपाऊंड प्रिपेअर होतो, that is the acetophenone. Acetophenone म्हणजेच we can prepare the ketones from a acyl chloride, but the first step is the Grignard reagent is treated with a cadmium chloride. It gives dialkyl cadmium, and that dialkyl cadmium is treated with a acyl chloride, then it gives the ketone. म्हणजेच आपल्याला पहिलं डायल्किल कॅडमियम प्रिपेअर करावं लागेल. डायल्किल कॅडमियम प्रिपेअर करण्यासाठी ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत त्याची रिएक्शन केल्यानंतर आपल्याला डायल्किल कॅडमियम भेटतो, and that dialkyl cadmium is reacted with a acyl chloride, then it gives the ketones. Method third, the preparation of aromatic ketone from a acyl chloride. म्हणजे आता aromatic ketone prepare करायचा आहे from a acyl chloride. The aromatic ketones are prepared by Friedel-Crafts acylation reaction. तर आपण काय करत असतो, Friedel-Crafts acylation reaction ने काय aromatic ketone prepare करत असतो, परंतु त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, when the benzene is heated with a acyl halide in the presence of a anhydrous aluminum chloride, it gives the corresponding acyl benzene. तर या ठिकाणी रिएक्शन पहा. तर बेंझिन is treated with CH3COCl. तर या ठिकाणी काय बेंझिनची रिएक्शन कशा सोबत झालेलं आहे, ऍसिल हॅलाइड सोबत झालेलं आहे इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 मीन्स अल्युमिनियम क्लोराइड. ऑन हीटिंग इट गिव्स द 1-phenyl इथॅनोन. तर या ठिकाणी काय 1-phenyl इथॅनोन हा प्रिपेअर झालेला आहे किंवा ऍसिटोफिनोन प्रिपेअर झालेला आहे. बेंझिन इज रिएक्टेड विथ CH3COCl मीन्स एसिटिल क्लोराइड और एसिल क्लोराइड इट गिव्स द acetophenone. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन फ्रॉम ए डिफरंट कंपाऊंड्स. तर या ठिकाणी 3 स्टेपची स्टडी, 3 आपण मेथड पाहिलेले आहे. फर्स्ट मेथड मध्ये ऑक्सिडेशन मध्ये वेगवेगळे आपण रिएजंट घेऊन ऑक्सिडेशन केलेले आहे, आणि ऑक्सिडेशन केल्यानंतर प्रायमरी अल्कोहोल काय देतात, अल्डिहाइड देतात, आणि सेकंडरी अल्कोहोल कीटोन देत असतात. आणि प्रायमरी अल्कोहोल मध्ये CH2OH च्या ठिकाणी CHO लिहायचं असतं, आणि सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन प्रिपेअर होत असते वेळेस CHOH च्या ठिकाणी काय करायचं, C डबल बॉन्ड O आपल्याला लिहायचं आहे. सेकंड मेथड मध्ये काय केलेलं आहे, फ्रॉम हायड्रोकार्बन पासून आपण काय केलेलं आहे, अल्डिहाइड्स कीटोन्स प्रिपेअर केलेले आहे. हायड्रोकार्बन मध्ये 2, एक ओझोनोलिसिस मेथड पाहिलेली आहे, आणि दुसरी अल्काइन पासून आपण काय केलेलं आहे, अल्डिहाइड्स कीटोन प्रिपेअर केलेला आहे. आणि थर्ड मेथड मध्ये फ्रॉम ऍसिल हॅलाइड्स पासून काय केलेलं आहे, आपण अल्डिहाइड कीटोन्स प्रिपेअर केलेले आहे. अशा पद्धतीने आपण 3 मेथड या ठिकाणी प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ नक्की आवडलाच असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि पहिला व्हिडिओ बघण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, ते पाहू शकता. धन्यवाद.